कुठलंही आपल्याकडे असं कारण नाही आहे की आपण रद्द करावे. सभागृहाने ते बोला. सभाध्यक्ष महोदय, या सभागृहातल्या सगळ्यांचंच मला वाटतं आमचं तरी असेल की महाराष्ट्रभर ही परीक्षा घेण्यासाठी आमचा तो विरोध त्या ठिकाणी आहे. तुमचा आहे विरोध? हां, विरोध आहे ना. म्हणजे एकंदरीत सगळ्यांचाच विरोध महाराष्ट्रभर या परीक्षा घेण्याबाबतीत त्या ठिकाणी एकमुखाने तो विरोध आहे. नवी मुंबईतच परीक्षा ठेवल्या असत्या, विविध पदासाठी आहेत. आज एका पदासाठी ठेवली असती, उद्या दुसऱ्या पदासाठी त्या ठिकाणी परीक्षा ठेवल्या असते. आणि या ठिकाणी आम्ही ऐकतो महोदय, पुढच्याच सभेमध्ये आपण सेवा भरती नियमावलीचं 457 खाली आपण सभागृहापुढे आणतोय आणि त्या अनुषंगाने आपण राज्य शासनाकडे ती नियमावली मंजुरीसाठी त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्याच्यामध्ये विविध नवी मुंबईला प्राधान्य, आता ज्याप्रमाणे तुम्ही बोलले की हा महाराष्ट्रभर डोमेसाईलचं आपली नियमावली आहे, पण महाराष्ट्रभर एक्झाम घ्यावं अशी प्रकारची कंपल्सरी तरतूद आपल्या नियमावलीमध्ये जी केली होती 21 त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रभर घ्यायची त्या ठिकाणी आवश्यकता नव्हती. जर नोकरी नवी मुंबईत आहे, मागची देखील परीक्षा ही फक्त नवी मुंबईमध्ये घ्यायला पाहिजे. आता ती देखील आपल्या अनेक पदं होती, त्याच्यावरती आपली नवी मुंबईतली मुलं पात्र होणार नाहीत. आज नवी मुंबईतले करदात्यांची मुलं त्यांचा अधिकार जरा पहिला आपण मानू शकतो की इथे शिकतात, इथे राहतात, तर त्यांनी पहिला इकडे नोकरीचा अधिकार त्यांना भेटायला पाहिजे. इकडच्या नोकरी रिक्त जागांवरती जर दुसरे जर येत असतील तर इकडच्या लोकांना दुसरीकडे नोकरी करायला जावं लागेल. त्यामुळे आपण फॉर्म भरताना देखील अशा प्रकारचा भरलेला आहे की नियुक्ती प्राधिकरण कधीही या परीक्षेमध्ये बदल करू शकतं, रद्द करू शकतं. लिहिले ना आपण की नाही? डिस्क्लेमर आहे ना. तर आपण असा डिस्क्लेमर टाकलेला आहे आणि आपण वॉक इन घेऊन या पदांना तात्पुरती भरती करावी. ही पदं आवश्यक आहेत. 2025ला म्हणजे महापालिका येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण ॲड काढली होती. आता या ठिकाणी जी डॉक्टर्सची भरती आहे त्याचा विचार करायला हरकत नाही, पण जी इतर जी पदं आहेत ती आपण तात्पुरती भरावी आणि नियमावली आपली होईल. जर इंजिनियर आणि सचिव पदं असतील त्याला आपण त्या ठिकाणी स्थगिती द्यावी. डॉक्टरची काय वॉक इनच त्या ठिकाणी होणार आहेत. जसे आता प्रस्ताव तुम्ही आणलेले आहेत, वॉक इनचे इंटरव्ह्यूद्वारे अनेक डॉक्टर बनण्याचे प्रस्ताव त्या ठिकाणी आणलेले आहेत, तसे देखील आपण डॉक्टर वेतन श्रेणीवर इन्व्हाइट करा आणि त्यांची 6 महिने 12 महिन्यासाठी जिथपर्यंत आपली नियमावली फायनल होत नाही. कारण की आपण नियमावलीमध्ये नवी मुंबईत राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्राधान्यक्रम देण्याच्या उद्दिष्टाने आपण नियमावली तयार करतोय. तर माझी विनंती आहे की तोपर्यंत आपण या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती द्यावी आणि नवीन भरती नियमावली झाल्यानंतर पुढील नियमित भरती प्रक्रिया राबवावी. आता एवढं थांबले, अजून 1-2 महिने थांबू आणि लवकरात लवकर आपण तशा प्रकारची व्यवस्था करून नवी मुंबईच्या युवा युवतींना न्याय देण्याचं आपण त्या ठिकाणी काम करू. तर मी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे. तुमचा सपोर्ट आहे का? आहे. माझी आपल्याला विनंती राहणार, याच्यामध्ये न्यायालयीन प्रकरणं येणार. कारण बघा, आपण हे विद्यार्थ्यांच्या एक भावना असतात, त्यामुळे आपल्याला मी सभागृहाला विनंती करतो की अशा पद्धतीचे ज्यावेळेस निर्णय घेतात त्याच्या येणाऱ्या बाबीसुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण आपली जरी आपण जी भूमिका मांडली त्या भूमिकेला आता आपण परीक्षा महानगरपालिकेमध्ये ह्यावेळेस हे प्रश्न येतील की बाबा परीक्षेच्या आदल्या दिवशी रद्द करण्याचं काय झालं? महानगरपालिका येऊन तर 4 महिने झाले, मग 4 महिन्यापूर्वी का निर्णय घेतलेला आहे? मी न्यायालयाला काय उत्तर देणार? तुम्ही यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्यावर ही केस फाईल करणार आहेत उद्या, ही पण आपल्याला तयारी केली पाहिजे. मला वाटतं की ह्या एंडला ज्यावेळेस अजून 24 तास पण कालावधी राहिला नाही, 24 तासाच्या अगोदर परीक्षेचे पेपर फुटले असते, त्या परीक्षेच्या बाबत काही शंका उपस्थित झाल्या असता, जरूर आपण रद्द केली असती. परंतु अशा कारणासाठी की आम्हाला परीक्षेचे नियम बदलायचे आहेत, ह्या कारणासाठी जर परीक्षा रद्द केली तर मला वाटतं की ते कुठेही टिकणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला त्रासच होईल. म्हणजे आपल्याला सभागृहाला विनंती राहणार आहेत, आपल्या भावना ज्या आहेत त्या आपण भावनांचा
पण आजची वेळ नाही की त्या वेळेला हे सगळे निर्णय घ्यावे. 78,000 अर्ज आलेत असं आयुक्त साहेब म्हटलेत त्या बाबतीत. तर उद्या 78,000 मुलांची पहिली परीक्षा जी सांगितली त्याच्या 78,000. मला उद्याच्या परीक्षेसाठी जवळजवळ आता अर्जांची संख्या सांगा पलांडे साहेब. नाही ते जी आपली जी काय असेल ते पालांटेचा आरामशीर अभ्यास करा. स्थगित तर आपले सांगा. जे काही हा विषय तात्पुरते माझं म्हणणं आहे, कर्मचारी भले आहेत 30,000 कॉन्ट्रॅक्चुअल, असतील. 19 हजार नियमित आहे. करण्याचा मागणी आहे. न्यायालयाने सांगितलं की त्यांचा निर्णय होईपर्यंत तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करू नका. 19,000 प्लस आहे. नाही आकडे सांगा ना तुम्ही परीक्षेनिहाय हे याच्यानुसार पदनिहाय जाहिरातीतले पद आणि संख्या सांगा आलेली अर्जांची. सर एक मिनिट. आज आपल्या सेवा प्रवेश नियमामध्ये मॅडम तरतूद नाही आहेत. आज आपण असं लेखा दिवशी करणं मला योग्य वाटत नाही. आपण सर्वांनी हे करायला पाहिजे. अशा पद्धतीने उद्या मला न्यायालयामध्ये महानगरपालिकेची बाजू मांडत असताना मग हे तुम्ही कमिशनर म्हणून तिथे बसलेलं होतात, तुम्ही त्यांना सांगितलं नाही का, अशा पद्धतीच्या गोष्टी येणार. तर मला वाटतं की ह्या टप्प्याला आपण एखाद्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळतो का असा प्रश्न उद्या येईल आपल्यावर. उद्या ह्याही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्या भावनांशी खेळतो असं बोलू नका. तुम्ही भावनिक साथ घालू नका. हे काय नीटची परीक्षा नाही, पेपर फुटलाय म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांशी खेळताय असं नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावर असं आक्षेप येतील म्हणून मी आपल्याला सांगितलं. अहो घेतील, पण आज सभागृहामध्ये जो निर्णय होतो त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची की नाही हा एवढाच प्रश्न आहे. हे सभागृह मी कशासाठी आहे? आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मला जे वाटलं तुम्ही योग्य. नगरला जाता, नगरला जाऊन 10 दिवसात डिग्र्या विकत घेऊन येता, अहमदनगरला परीक्षा घेता, पुण्याला परीक्षा घेता, तिथल्या तिथे सेटिंग करून इकडे करताय. नव्या मुंबईच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? नाही आपल्याला सेटिंग वगैरे असं काही नसतं. हे विभाग स्तरावर परीक्षा होतात आणि ह्या त्रयस्थ पद्धतीने आपले ज्यावेळेस आपण माझ्या सहकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की आपण निरीक्षक नेमलेले आहेत, मी पोलिसांना तिथे पत्र पाठवलेले आहे सगळ्या CPंना SP-ना. त्याच्यानंतर तिसरं तिथे केंद्र शासनाच्या मान्यतेने मोबाईल जामरची आपण परवानगी घेतो. त्यामुळे आपण सेटिंग करतात अशा पद्धतीचे आक्षेप घेणं चांगलं नाही. परीक्षेवर आपणच अशा याच्या आधारे अविश्वास म्हणून तर आम्ही हा प्रस्ताव आणलाय. इतर ठिकाणी जाऊन काय होतो गोडबंबाल हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही अशी भावनिक साथ घालू नका, विद्यार्थ्यांचं नुकसान. आणि काय एक्झाम झालेली नाहीये, 24 तास आहेत, आपण कळवू शकतो. आणि त्या ठिकाणी फॉर्ममध्ये लिहिण्यात आलेलं आहे की परीक्षा कुठल्याही कारणास्तव रद्द करण्यात येऊ शकते, बदल करण्यात येऊ शकतो. आहे तो आपला नियुक्ती प्राधिकरणाचा आहे. या बाबतीत नियुक्ती प्राधिकरण महापालिका आहे. आणि त्यामुळे आयुक्त महोदय आपण आमच्यावर म्हणजे टाकून द्या, सभागृहावर टाकून द्या. ठीक आहे, आम्ही त्याची जबाबदारी घेतो. बरोबर आहे, कारण की आम्ही या नवी मुंबईतल्या युवा युवतीसाठी जबाबदार आहोत, अकाउंटेबल आहोत. आणि त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देणं, त्यांच्या भविष्याची चिंता करणं आमचं कर्तव्य असणार आहे त्या बाबतीत. त्यामुळे आम्ही सेवा भरती नियम त्या ठिकाणी बदलणार आहोत. आता महासभा होती म्हणून आता घेतलं. जर ॲड आम्हाला कळाली असती तेव्हा महासभा असती तर आम्ही त्या ठिकाणी तेव्हा केलं असतं. पण आता त्या ठिकाणी आपल्याकडे प्रोव्हिजन आहे. आणि एक्झाम घेतल्यानंतर देखील रद्द करण्याची तरतूद त्या ठिकाणी रिझल्टनं तरतुदी आहेत, केलेले आहेत, डिस्क्लेमर आहेत. कोर्टात जाते तेव्हा करू. फक्त मला वाटतं देसाई साहेबांना महाराष्ट्रातून घ्यायचंय, आम्हाला नवी मुंबईतून घ्यायचंय. नाही असं काय नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की आता म्हणजे सगळी व्यवस्था झालेली आहे. परीक्षा होऊन जाऊन दे ना, निर्णय आपल्या हातात आहे ना. माझं म्हणणं आहे परीक्षा होऊन जाऊन दे. तिथं अधिकारी पोहोचलेले आहेत, तिथं मुलांनी परीक्षा झाल्यानंतर त्यांना कोणत्या बेसवर रिजेक्ट करायचं? संभाजीनगरमध्ये परीक्षा होते, पुण्यामध्ये केंद्र आहे, मुलं पोहोचलेली आहेत, अधिकारी पोहोचलेले आहेत आपले. परीक्षा होऊन जायला पाहिजे ना, परीक्षा होऊन जाऊ दे ना. परीक्षा झाल्यावर कुठल्या बेसवर रिजेक्ट करायचं त्यांना? परीक्षा अधिकार तर आपल्याला राहतो ना. परीक्षा झाल्यावर कुठल्या बेसवर रिजेक्ट करायचं? ती खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांबरोबर फसवणूक असेल. तर आपल्याला आक्षेप घेता येतो.
पहिली परीक्षा झाली ना, पहिली परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर रे, मी एकटाच आहे रे. अरे पक्षाचं मत बस आहे, झालं. त्यांचं कुठं मत आहे? आपलं मत ऐकलं मी, बंद केला मॅडम, माईक बंद केला, खाली बसीन. ऐकलं मत. बसा बसा, ऐकलं मत. 2 मिनिटं नाही बघ. सभाध्यक्ष महोदय, आपण तत्काळ हा प्रस्ताव मंजूर करून तत्काळ हा कायम करून अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी पाठवून नवी मुंबईच्या युवा युवतींना न्याय देण्याचं काम या माध्यमातून करायचं आहे. आणि पुढच्या लगेच आयुक्त महोदयांना देखील सांगतो की पुढच्या सभेमध्ये आपल्या नवी मुंबईच्या मुलांसाठी एक सेवा भरती नियमावली त्या ठिकाणी सभागृहापुढे सादर करण्यात येईल. जर ती नियमावली आपण आणत असू आणि भरती प्रक्रिया केली तर त्या नियमावली करण्याचा अर्थच त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे आपल्या सर्व भरती प्रक्रियेचा पुनर्विचार आपल्याला करायला लागेल आणि आपल्या मुलांचा, खास करून युवा युवतींचा त्या ठिकाणी करायला लागेल. तर हा विषय मी सभागृहाच्या मंजुरीस टाकावा अशी मी विनंती करतो. सन्माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी आणलेला स्थगन प्रस्ताव मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. हा विषय प्रस्ताव मी सर्वानुमते मंजूर असं जाहीर करते. सचिव मॅडम, तो विषय कायम करण्यात यावा आणि त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. सभागृहाने जो स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे त्याला बहुमताने मंजुरी दिलेल्या माननीय महापौर यांनी सूचित केल्याप्रमाणे एक न अन्वय याला कायम करण्यात येत आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.